जिल्ह्यातील अर्जुनी मोर पंचायत समिती कार्यालय सध्या गंभीर गैरव्यवस्थेचे जिवंत उदाहरण बनले असून येथे येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी अक्षरशः त्रास सहन करावा लागत आहे। कार्यालयासमोरील MRGS परिसरातील संडासाची अत्यंत दयनीय अवस्था पाहायला मिळत असून स्वच्छतेचा पूर्णतः बोजवारा उडालेला आहे। विशेष म्हणजे इतक्या मोठ्या पंचायत समितीमध्ये पिण्याच्या पाण्याची कोणतीही ठोस व्यवस्था सार्वजनिक ठिकाणी दिसत नाही। नागरिकांना तहान भागवण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे। कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठीही ही परिस्थिती वेगळी नाही। परिचार वर्गाला बसण्यासाठी योग्य सुविधा नाही। पंख्याची सोय नसल्यामुळे उन्हाळ्यात काम करणे म्हणजे शिक्षा ठरत आहे। सभागृहामध्ये मीटिंग दरम्यान आवाजाची समस्या असून सभागृह सुसज्ज नसल्याने बैठकांचे कामकाज देखील प्रभावीपणे पार पडत नाही। साफसफाईचा तर पूर्ण अभाव असून सर्वत्र अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य दिसून येते। दरम्यान आश्चर्याची बाब म्हणजे व्हिडिओ मॅडमचे NC कॅबिन आणि NT चेंबर मात्र व्यवस्थित व सुसज्ज ठेवण्यात आलेले आहे। यामुळे जनतेसाठी दुय्यम वागणूक आणि अधिकाऱ्यांसाठी विशेष सोयी असा स्पष्ट भेदभाव दिसून येतो। आधार केंद्रासाठी स्वतंत्र इमारत मंजूर असतानाही ते केंद्र वेगळ्याच ठिकाणी सुरू करण्यात आले आहे। यामागे नेमके कारण काय हा देखील संशयाचा विषय बनला आहे। लघु विश्रांतीगृहामध्ये अस्वच्छतेचा कळस गाठला असून तिथे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे। यामुळे कर्मचारी व नागरिक दोघांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे। त्याचबरोबर सभापती आणि उपसभापती यांच्या केबिनमध्ये साधी कूलरची सोयही नसल्याचे चित्र समोर आले आहे। इतक्या मोठ्या पंचायत समितीत इतक्या समस्या असतानाही प्रशासनाकडून पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसते। नागरिकांच्या आरोग्याशी आणि सन्मानाशी खेळ करणाऱ्या या प्रकारावर तात्काळ कारवाई होणार का की प्रशासन याकडेही डोळेझाक करणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। आकाश नंदागवळी, गोंदिया, भंडारा जिल्हा प्रमुख।